आम्हाला प्रश्नपत्रिका नव्हती भेटली. नाही काल कोणाचा पेपर होता? मी काल नंबर दिलता बघा. सर आमचा पेपर होता. साई आणि अजून एक होते, अजून एक दोन होते सर. वनिताचा होता, अजून एक दोन होते की ज्यांना म्हटलं होतं की पेपर जर तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळाला तर मला व्हॉट्सअपला पाठवा. वनिता तुला पण मिळाला नाही पेपर? नाही सर. बर, म्हणजे तुमची परत हे म्हणजे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तुमची एकच होती. हो. काय हरकत नाही. तर आपण मागच्या तासाला कोणता पाठ जो आहे तो इतिहासाचा पाहत होतो. किती पाठ झालेत आपले इतिहासाचे आणि राज्यशास्त्राचे? कोण सांगतंय? हा ऋतुपर्णा, जरा आवाज कमी येतोय. हा परत एकदा सांग. आवाज ब्रेक झाला. आवाज. इतिहासाचे 3 झाले सर. हा, इतिहासाचे 3 झाले आणि राज्यशास्त्राचे 2 झालेले आहे. अगदी बरोबर. तर पुढचा पाठ जो आहे आपल्याला राज्यशास्त्र सुरुवात करायची की इतिहासाचा करायचं सुरुवात? तुमच्या शाळेमध्ये किती झालेत? हॅलो, राज्यशास्त्र. हा राज्यशास्त्र. काय बरं त्या पाठाचं नाव काय बरं राज्यशास्त्राच्या? काय आहे माहित कुणाला? भारताची सुरक्षा व्यवस्था. बरोबर, भारताची सुरक्षा व्यवस्था. याविषयीची जी माहिती जी आहे ती आपल्याला पाहिजे आहे. आता भारताची सुरक्षा व्यवस्था काय बरं? सुरक्षा व्यवस्था कशाला म्हटलं जातं किंवा काय आहे? भारताची सुरक्षा का महत्वाची आहे? आणि सीमांच्या रक्षणाकडून नागरिकांच्या संरक्षणाकडे आपण म्हटलं जातं की भारताची सुरक्षा व्यवस्था. काय सांगता येईल बरं? भारताची सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारची आहे? बघूया. ज्यांना जनरल नॉलेज प्रमाणे किंवा कितपत आता सध्या स्थितीला माहिती आहे, भारताची सुरक्षा व्यवस्था कशा स्वरूपाची आहे सांगा बरं. कोण सांगते? वेदिका, अपूर्वा, हर्षदा तुझा पेपर होता ना काल? नाही सर, आमचा वेगळा होता. उद्या म्हणजे काल आज पेपर तुझे झालेले नाही तुमच्या शाळेचे? काल मी नंबर दिलता की मला प्रश्नपत्रिका पाठवणार होती तुमच्यापैकी, म्हणून म्हटलं की माझ्यापर्यंत आलेली नव्हती. हा, मी प्रश्न असा विचारला होता की भारताची सुरक्षा व्यवस्था कशा स्वरूपाची आहे? बघूया. भारताची जी सिस्टीम आहे किंवा संरक्षण आहे तो कोणत्या प्रकारे जे आहे ते केलं जातं असं जनरली मी विचारतो तुम्हाला. बघूया काय आहे. किती स्तरामध्ये जे आहे ते भारताची सुरक्षा व्यवस्था आहे, कशा स्वरूपाची आहे इन जनरली. बघूया किती जणांना सांगता येते. कोण सांगतंय? नाही माहित? साधं सोपं आहे भारताची सुरक्षा व्यवस्था. बरोबर. आर्मी आहे, म्हणजे आपण काय जमिनीवर जे आर्मी आहे, एअरफोर्स आहे आणि नेव्ही आहे. 3 आहे. सीमा म्हणजे आपण घोडदळ, पायदळ आणि हवाई दल म्हटलं जातं की नाही. सागरी व्यवस्था आपण पाहतो की नेव्ही आहे, आकाशामधून आहे तर ती एअरफोर्स आहे आणि सीमांचं संरक्षण करण्यासाठी आर्मी आहे. ही सुरक्षा व्यवस्था. त्याच्यानंतर अजून भरपूर आहेत, पण या 3 महत्वाच्या सुरक्षा व्यवस्था जी आहे ती भारताच्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राचं काय करत असते? रक्षण करणे हे राज्याचं किंवा देशाचं पहिलं कर्तव्य आहे. सार्वभौमत्व, आंतरराष्ट्रीय आव्हाने, परकीय आक्रमणापासून राष्ट्राच्या निर्णयाची
स्वातंत्र्य टिकवून ठेवणे हे महत्वाचं आहे. मग अस्तित्व काय आहे, तर भौगोलिक सीमा आहे, म्हणजे देशाचं अस्तित्व भौगोलिक सीमा आहेत. राष्ट्राची अखंडता अबाधित ठेवण्याचं काम ही सुरक्षा व्यवस्था करत असते. लष्करी ताकद वाढवणे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा नवनवीन तंत्रज्ञानाचा जो आहे तो वापर करणे आणि जे करार करतात, वाटाघाटी होतात, तर यामध्ये एक प्रकारचं युद्धजन्य परिस्थिती टाळावी, हिंसा टाळावी आणि जे आहे तर काही चर्चेच्या मार्गाने जे आहेत जो वाद असेल, जे भांडण असेल तर ते मिटवलं पाहिजे. कारण यातून दोन्ही देशांचं जे आहे तर काय आहे नुकसान होणार आहे. मग ते आर्थिक असेल, वित्त असेल, आपण पाहतो की वेगवेगळ्या की जीवितहानी असेल, वित्तहानी असेल, तर ही मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि मग याचा कुठेतरी जो आहे तो आपण काय केला पाहिजे, शस्त्र कपात केली पाहिजे आणि त्यातून जे आहे ते चर्चेच्या द्वारे जे आहे ते आपण मार्ग सोडवला पाहिजे. भूदल, नौदल आणि वायुदल अशी भारताची 3 प्रकारची जी आहे ती व्यवस्था आहे का माहीत? हर्षदा प्रणाली. भारताचे संरक्षण पदानुक्रम, भारताचे राष्ट्रपती हे सरसेनापती असतात, म्हणजे तिन्ही दलांचे प्रमुख काय म्हणतात त्यांना, सरसेनापती. लोकशाही नागरी नेतृत्व लष्कर नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय युद्धाचा निर्णय घेता येत नाही आणि राष्ट्रपती आपण पाहतो की नामधारी स्वरूपाचे असतात. पण हे सर्व कंट्रोल फक्त एक प्रमुख त्यांच्या असते, मग त्यांना पदग्रहण असेल किंवा ज्या निर्णय आहे तर त्या सगळ्या राष्ट्रपती घेत असतात. पण हे कुणाच्या सल्ल्याने घेत असतात, तर भारत सरकारच्या सल्ल्याने जे आहे तर घेत असतात. म्हणजे पंतप्रधान असेल आणि त्यांचं मंत्रिमंडळ असेल, हे सर्व जे आहे तर काय करत असतात, निर्णय घेत असतात आणि अंतिम निर्णय जो आहे तो राष्ट्रपतींचा असतो. संरक्षण मंत्रालय आपल्या देशामध्ये जे आहे आहे संरक्षण दलांवर नियंत्रण ठेवण्यासाठीची जी यंत्रणा आहे. त्यानंतर आहे त्याला डिफेन्स म्हटलं जातं, डिफेन्स मिनिस्टर. संरक्षण प्रमुख, आता त्यामध्ये राष्ट्रपती नंतर जर संरक्षण मंत्रालय आहे, संरक्षण मंत्रालयानंतर CDS संरक्षण प्रमुख 2019 मध्ये निर्माण झालेले हे पद आहे. तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्यासाठीचे कार्य, एक पर्यवेक्षक आपण म्हणतो साधारणतः कोऑर्डिनेट करण्यासाठी या तिन्ही दलांचं नेतृत्व किंवा यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी CDS हे प्रमुख पद जे आहे ते निर्माण केलेलं आहे. केव्हा पासून केलेलं आहे, 2019 पासून. आणि संरक्षण मंत्रालय हे जे डिफेन्स मंत्रालय आहे, संरक्षण मंत्री, त्याच्यानंतर आले देशाचे राष्ट्रपती. मग यामध्ये भूदल, त्याला आर्मी म्हटलं जातं, नौदल आणि वायुदल असे 3 प्रमुख दल जे आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात. याद्वारे भारताची सगळी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती चालते. भारताची संरक्षण यंत्रणा 3 प्रमुख स्तंभांमध्ये आधारलेली आहे. भूदल कार्यक्षेत्र काय, तर भौगोलिक सीमांचं रक्षण करणे. प्रमुख जे पद आहे ते जनरल पद आहे. आर्मी मधलं जर कोणी सर्वोच्च पद असेल तर जनरल म्हटलं जातं. त्यानंतर वैशिष्ट्य काय, जगातील 7व्या क्रमांकाचं सर्वात मोठं भूदल आहे. जगातील कितव्या क्रमांकाचं भूदल आहे आपलं भारताचं, 7व्या क्रमांकाचं. त्यानंतर मग अमेरिका आहे, चीन आहे, बरोबर, रशिया आहे, इस्रायल आहे. हे देश पण येतात, त्यांची संरक्षण जी प्रणाली आहे तर ती पण अतिशय महत्वाची मानली जाते. पुढे आहे नौदल, म्हणजे कार्यक्षेत्र काय, तर सागरी सीमा, समुद्राची ज्या सीमा आहेत आपल्या देशाच्या त्यांचं रक्षण करण्याचं काम हे नौदलाचं आहे. त्याला नेव्ही म्हटलं जातं. आणि या नेव्हीचे प्रमुख, नौदलाचे प्रमुख ऍडमिरल असतात. काय असतात, ऍडमिरल. हे तुम्हाला लक्षात ठेवा किंवा शॉर्ट मध्ये लिहून ठेवा. वेदिका, साई, ऋतुपर्ण जे आहेत तर हे लक्षात ठेवायचं. आता एअरफोर्स, त्याला वायुदल असं म्हटलं जातं. कार्यक्षेत्र काय आहे, तर काय काम करत किंवा त्यांचं काम करत, हवाई सीमांचं व अवकाशाचं रक्षण करणे. मग हवेतून येणारे विविध प्रकारचे जे शत्रू राष्ट्रांची विमानं असतील, ड्रोन असतील, तर यावर कुठेतरी हवाई वाहतुकी जे आहेत, आपण पाहतो बरेच वेळा मूवी वगैरे तुम्ही पाहिले असतील की कशा प्रकारे जे आहेत तर ड्रोन द्वारे जे आहे ते बॉम्ब स्फोट केले जायचे, विमानाच्या द्वारे जे आहे ते बॉम्ब टाकून ठेवायचे. तर यासाठी एअरफोर्स जे आहे ते प्रणाली आपल्या सीमा रक्षणावर एक प्रकारचं त्यांचं रक्षण, हवाई रक्षण करण्याचं काम यांचं असतं. यांचे प्रमुख जे असतं एअर चीफ मार्शल, आर्मी जनरल, नौदल ऍडमिरल,
आणि वायुदल एअरफोर्स ज्याला म्हटलं जातं एअर चीफ मार्शल. तर हे 3 प्रमुख संरक्षण स्तंभ आहे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे. प्रत्येक राष्ट्राची वेगवेगळ्या प्रकारचे हे असेल, पण आपलं भारताची जी सुरक्षा यंत्रणा आहे तर ती काय कशा स्वरूपाची आहे? भूदल, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. समजले का इथपर्यंत? येस सर. हे शॉर्ट मध्ये लिहून घेतलं किंवा स्क्रीनशॉट घेतलाय का? घेतला नसेल तर काढून घ्या. झालं सर. घेतला सर. चला पुढे. तर निमलष्करी दले पूर्णतः लष्करातही नाहीत आणि नागरी तर नाहीत. शांततेच्या काळात सीमाचे रक्षण आणि आपत्तीचे व्यवस्थापन करायचं. म्हणजे हे सीमेवर रक्षण करत नसतात, ही लष्करी दल आहेत. मग आता याच्यामध्ये BSF आहे, कोस्ट गार्ड आहे, तटरक्षक दल. आपण जंगली मोठमोठ्या जर दंगली वगैरे जर झालेल्या असतील, सीमेजवळच्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, सीमेवर गस्त घालणे आणि तस्करी रोखणे. आपण पाहतो पंजाब असेल किंवा जम्मू काश्मीर मध्ये असेल, आता आर्मीचं काम काय असतं की सीमेचं रक्षण करणं आहे. पण या व्यतिरिक्त जे आहे ते BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे जे आहे तर सीमा रक्षण क्षेत्रातली जी गावं आहेत त्या नागरिकांना सुरक्षिततेची भावना यासाठी त्यांचा वर्ग असतो त्या ठिकाणी असतो. जर युद्धजन्य परिस्थिती वगैरे असेल तर तिथून लोकांना जे आहे तर काय करणे, व्यवस्थित जे आहेत ते सुरक्षित ठिकाणी त्यांना शिफ्ट करण्याचं, त्यांना हलवण्याचं काम हे BSF करत असतं. आणि त्यानंतर सीमेवर गस्त घालणं असेल, विविध प्रकारच्या तस्करी जर असतील तर त्या रोखण्याचं काम हे सीमा सुरक्षा दलाचं काम हे असतं. आता तटरक्षक दल म्हणजे काय, तर कोस्ट गार्ड. तर सागरी किनाऱ्याचे रक्षण करणे, हद्दीतील मच्छीमार व्यवसायातील संरक्षण देणे आणि सागरी मार्गावरील चोरटा व्यापार जो आहे तो थांबणे. तुम्ही जर समुद्र किनारी वगैरे गेला असेल तर तुम्हाला व्हाईट कलरचे जे लोक किंवा मूवी मध्ये पण बऱ्याच वेळा दिसले असेल ते कोस्ट गार्ड असतात, बोटी असतात. म्हणजे थोडक्यात काय की त्यांचा युनिफॉर्म असतो व्हाईट कलरचा, की त्या सागरी सीमांचं रक्षण करण्याचं काम हे तटरक्षक दल जे आहे ते करत असतात. अंतर्गत सुरक्षा जी भारताच्या अंतर्गत जी सुरक्षा व्यवस्था आहे तर त्याचं काम कोण करतं? मग केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF, त्यानंतर RAF हे एक आहे जलद कृती दल म्हटलं जातं. तर कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम हे CRPF जवान करत असतात. विविध राज्यातील प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करते. मोठ्या प्रमाणात जर दंगली वगैरे झालेल्या असतील, पुढे बंदोबस्त असेल मोठं VIP पर्सन साठी, तर आपण पाहतो की मोठ्या काही दंगली वगैरे. हॅलो ऋतुपर्ण, साई, वेदिका, माझा आवाज क्लिअर येतोय? प्रणाली? येस सर. येस सर. कोण आता ज्यांना येत आवाज नसेल तर बंद करून परत एकदा चालू करा, किंवा तुमचा व्हिडिओ वगैरे बंद चालू असेल तर तो बंद ठेवा, तरी नेटवर्कचाही असेल तर बाकीच्यांना व्यवस्थित आवाज जो आहे तो येतोय. तर विविध राज्यातील प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम हे CRPF जवान जे आहे ते करत असतात. बऱ्याच वेळा तुमच्या गावातील वगैरे तुमचे नातेवाईक मधले पण CRPF मध्ये असतील, BSF मध्ये असतील, कुणी ओळखीचे किंवा गावातले वगैरे आहेत, तर त्यावरून आपल्याला समजतं. आता जलद कृती दल काय, तर रॅपिड जी फोर्स आहेत, रॅपिड ऍक्शन फोर्स त्याला लॉंग फॉर्म त्याचा रॅपिड ऍक्शन फोर्स म्हटलं जातं. बॉम्बस्फोट, दंगे यामुळे देशाच्या सुरक्षेत धोका निर्माण झाल्यास त्वरित कारवाई करून जनजीवन सुरळीत करण्याचं काम हे रॅपिड ऍक्शन फोर्स ही करत असते. जलद कृती दल विविध प्रकारचा बॉम्बस्फोट झालेला असेल, टेररिस्ट अटॅक झालेला असेल, त्यानंतर सुरक्षेला जो निर्माण, देशाच्या सुरक्षेसाठी जो निर्माण झालेला जी कारवाई आहे त्याला त्वरित जी आहे त्या तिथली परिस्थिती जनजीवन व्यवस्थित करण्यासाठी ही रॅपिड ऍक्शन फोर्स जी आहे ती काम करत असते. नागरिकांसाठी ढाल आणि सहाय्यकारी दल, आता यामध्ये पण आहे नागरिकांसाठी. तुम्ही जर आता बऱ्याच तुमच्या शाळेमध्ये NCC असेल, MCC असेल, आहे का? किती शाळांमध्ये
बघूया तुमच्या शाळेमध्ये आहे का एनसीसी. कोणाकोणाच्या शाळेमध्ये एनसीसी आहे? नॅशनल क्रेडिट फोर्स. काय त्याचा लॉंग फॉर्म बघूयात. अपूर्वा, आवी, हर्षदा कोणाच्या शाळेमध्ये आहे एनसीसी किंवा एमसीसी असेल? बऱ्याच ज्यांचे ज्युनियर कॉलेज आहे त्यामध्ये एनसीसी आहे किंवा 10वी पर्यंत जे आहे ती एमसीसी आहे. आहे का कुणाच्या शाळेमध्ये? कुणाच्या शाळेमध्ये आहे? येस सर आहे. बरेच जण तुमच्यापैकी पण काही जॉईन होतात जे एनसीसी मध्ये जर असेल तर तुम्हाला जर कुणाला पुढे जाऊन आर्मी मध्ये जायचं असेल या सुरक्षा यंत्रणेमध्ये जर जायचं असेल तर त्याचा नक्कीच फायदा जो आहे तो होत असतो. मग एमसीसी असेल किंवा एनसीसी मध्ये तुम्ही जर हे केलं तर एक प्रकारची डिसिप्लिन कशा स्वरूपाची असते तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, लष्करी शिक्षणाची आवड ही त्यामुळे जी आहे ती मिळत असते. मग 10वी किंवा पुढे जाऊन 11वी-12वी मध्ये पण एनसीसी किंवा कॉलेज लेवलला पण जर गेलात ग्रॅज्युएशन लेवलला तिथे सुद्धा तुम्हाला एनसीसी जे आहे ते पाहायला मिळेल. सुरक्षा रक्षक दल, होमगार्ड म्हटलं तर 20 ते 35 वर्ष वयोगटातील नागरिक पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, आपत्तीसाठी मदत करणे, दंगल काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम हे होमगार्ड करत असतात. पहा पोलिसांबरोबर दुसऱ्या एक कलरचा खाकी कलरचा जो हे असतो किंवा आपण म्हणतो आर्मी सारखा एक युनिफॉर्म असतो ते हे होमगार्ड असतात. यांना काय तर पोलिसांना बरोबरीनं काम करणं, जनजीवन सुरळीत करणं अशा प्रकारे हे कोविडच्या काळामध्ये आपल्याला हे सर्वजण जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे. समजले का? तर नागरिकांसाठी ढाल म्हणजे नागरिकांना प्रत्यक्ष ग्राउंडवर कोणी काम केलेलं आहे एनसीसी असेल किंवा होमगार्ड असेल हे काम करत असतात. समजले का? येस सर. हे खूप महत्वाचे, याची माहिती तुम्हाला असायला हवी. एनसीसी असेल, एमसीसी असेल. आता तुमच्यापैकी बरेच जण किती, कारण आम्ही 9वी ला 10वी ला होतो त्यावेळेस आम्हाला एमसीसी जे आहे ते असायचे. आता बऱ्याच शाळेमध्ये काही आतापर्यंत आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय ते बघूया समजून आपण घेतले. तसेच प्रस्तावना बघूया भारताच्या पाठाची परराष्ट्र पूर्ण. धोरणाची माहिती घेतली. प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्राचे परकीय आक्रमणांपासून संरक्षण करणे, देशातील अव्यवस्थेपासून संरक्षण करणे, तसेच देशाच्या सीमारेषा सुरक्षित ठेवणे या गोष्टींना जास्त महत्त्व देते. त्यासाठी प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय पातळीवर एक भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. कारण युद्धस्त्राच्या नियमांनुसार आपल्याला आपली सुरक्षा कधीही आयात करता येत नाही, ती आपल्यालाच निर्माण करावी लागते. म्हणून प्रत्येक राष्ट्र आपली भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असते. भारतानेही अशी राष्ट्रीय सुरक्षा निर्माण केली आहे. या प्रकरणात आपण तिचे स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हाने विचारात घेणार आहोत. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? मुलांनो, देशादेशांमधील व्यापार, देवाणघेवाण, संवाद, संबंध यांच्यातून आंतरराष्ट्रीय व्यवस्था बनलेली असते. या व्यवस्थेत असणारे देश हे सार्वभौम असतात. सार्वभौम राष्ट्रे म्हणजे जी राष्ट्रे स्वतंत्र आहेत, ज्यांच्यावर इतर राष्ट्रांचे वर्चस्व, नियंत्रण नाही, अशी राष्ट्रे होय. ही सार्वभौम राष्ट्रे जरी एकमेकांना सहकार्य करीत असली तरी त्यांच्यात काही वेळेस संघर्ष, मतभेद होतात. राष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद असतात. उदाहरणार्थ भारत-चीन सीमावाद. तर काही वेळेस पाणी वाटपावरून राष्ट्रात संघर्ष निर्माण होतात. भारत-पाकिस्तान यांच्यात सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून वाद आहे. तसेच आंतरराष्ट्रीय करारांचे पालन न करणे हेही वादाचे कारण ठरते. अलीकडील काळात उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय कराराचे पालन न करता 4 लांब पल्ल्याची आंतरमहाखंडीय बॉलिस्टिक क्षेपणास्त्रे म्हणजेच ICBM जपानच्या सागरी क्षेत्रामध्ये सोडली. आंतरराष्ट्रीय संघटना संयुक्त राष्ट्र संघाने उत्तर कोरियावर बंधने घालूनही उत्तर कोरिया अशी कृत्ये करत आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय करारांचे पालन करत नाही. परस्परांशी सतत स्पर्धा करणे, उदाहरणार्थ अमेरिका व उत्तर कोरियातील स्पर्धा. तसेच शेजारी देशातून निर्वासितांचे लोंढे येणे, उदाहरणार्थ म्यानमार देशातून निर्वासित झालेल्या 40,000 लोकांमुळे आशिया खंडात तणाव निर्माण झाला होता.
राष्ट्रातील संघर्षाची अशी अनेकविध कारणे असू शकतात. राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास ते सोडवण्यासाठी तडजोडी, चर्चा यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. पण हे सर्व प्रयत्न करूनही वाद मिटत नसेल तर एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे यांमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे संरक्षण करणे हे राष्ट्राचे पहिले कर्तव्य आणि जबाबदारी असल्याने राष्ट्राला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सतर्क आणि अद्ययावत ठेवावी लागते. याला राष्ट्रीय सुरक्षा असं म्हणतात. मुलांनो, परस्पर पूरक राष्ट्रे म्हणजे एकमेकांना मदत करणारी राष्ट्रे. भारताशेजारी नेपाळ, भूतान, तिबेट, श्रीलंका इत्यादी राष्ट्रे ही परस्पर पूरक राष्ट्रे आहेत. तर परस्पर विरोधी म्हणजेच एकमेकांना मदत न करणारी व सतत कुरघोडी करणारी राष्ट्रे, उदाहरणार्थ चीन, पाकिस्तान ही भारताशी परस्पर विरोधी राष्ट्रे आहेत. ते व्यवस्थित समजले? येस सर. सर. यानंतर आपल्याला यस सर. यानंतर दुसरा भाग जो आहे तो दुसरा भाग बघूया. की जो डिटेल मध्ये जो आहे तो दिलेला आहे. भारताची सुरक्षा यंत्रणा. मुलांनो, प्रत्येक देशाची सुरक्षा यंत्रणा असते. तशीच सुरक्षा यंत्रणा आपल्या देशाची आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणेत भूदल, नौदल व वायुदल या संरक्षण करणाऱ्या 3 दलांचा समावेश होतो. 1. भूदल. भारताच्या भौगोलिक म्हणजेच जमिनीवरील सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी भूदलावर असते. 2. नौदल. भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी नौदलावर असते. आणि 3. वायुदल. भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदल म्हणजेच हवाई दलाची असते. या 3ही दलांवर भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते. डिफेन्स भारतातील भूदल खूप मोठे असून ते जगातील 7व्या क्रमांकाचे मानले जाते. आर्मी. भारतीय भूदलात 13,25,000 नियमित व 11,55,000 राखीव सैनिक आहेत. भूदलाच्या प्रमुखाला जनरल असे किती आर्मी म्हणतात. ऑफिसर सध्याचे आहे जनरल बघा जरा. बिपिन रावत हे आहेत. एक- भूदलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. इथे सांगतो. भारतीय जे बिपिन रावल आहे, आता आपण जे बघितलं बिपिन रावल, तर यांचा गेल्या वर्षी जे आहे ते साधारणतः कार ऍक्सिडेंट मध्ये हेलिकॉप्टर मध्ये ते जात असताना जे आहे ते त्यांचा हेलिकॉप्टर क्रॅश झाला आणि त्यांचं जे आहे ते आणि त्यांच्या पत्नीचं जे आहे ते निधन झालेलं आहे. जनरल बिपिन रावत जे आहेत ते आता सध्याला जे कोण आहेत, मला हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्यापैकी सांगणार आहे की सध्याचे जनरल कोण आहेत. नवी दिल्ली येथे आहे. भारतीय नौदल हे जगातील 5व्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या INS विराट, डेली क्लास, त्रिशूळ आणि मिसाईलचा मारा करणारी विनारा ही नौका व संकुश पाणबुडी इत्यादी भारतीय नौदलाचे भाग आहेत. 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. नौदलात एकूण 56,000 खलाशी आहेत. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. नौदलाचे प्रमुख ॲडमिरल असतात. सध्याचे ॲडमिरल सुनील लांबा आहेत. भारतीय वायुसेना भारतीय संरक्षण दलांपैकी
एक असून तिच्यावर भारताच्या वायू क्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय वायुदल जगातल्या 5 उत्कृष्ट वायुदलातील एक मानले जाते. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. यामध्ये 1,70,000 एवढे सैनिक आहेत. वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल असं म्हणतात. सध्याचे एअर चीफ मार्शल वीरेंद्र सिंग धनोआ हे आहेत. मुलांनो, जेव्हा एखाद्या देशात लष्करी राजवट लागू होते तेव्हा त्या देशाची संपूर्ण सत्ता लष्कराच्या हातात जाते. अशा राजवटीमध्ये लोकशाही नसते. ना मंत्री, ना आमदार, ना खासदार, त्या ठिकाणी फक्त लष्करच असते. भारताचे राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे सरसेनापती असतात, म्हणजेच सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्सेस. राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय संरक्षण दलांना युद्ध अथवा शांततेसंबंधी निर्णय घेता येत नाहीत. राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. तसेच ते नागरी सत्तेचे प्रतिनिधित्व करतात. भारताचे राष्ट्रपती जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत निवडले जातात. भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली आहे. यात नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील 3ही संरक्षण दले अद्ययावत असावीत यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी काही संशोधन संस्थाही स्थापन केल्या आहेत. संरक्षण दलातील कनिष्ठ श्रेणीपासून वरिष्ठ श्रेणींच्या व्यक्तींना आपले काम उत्तम प्रकारे पार पाडता यावे यासाठी आपल्या देशात अनेक प्रशिक्षण संस्थाही आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील पुणे येथील नॅशनल डिफेन्स कॉलेज अकॅडमी व दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेज. तुम्ही जर साधारणतः END विषयी जर माहिती पाहिली की ज्या आर्मीसाठी ट्रेनिंग वगैरे दिले जाते किंवा ज्या प्रशिक्षण संस्था आहे, तुमच्यापैकी 2 वर्षापूर्वी 9वीला एक विद्यार्थी होता आणि तो पण साधारणतः जे आहे ते त्याचं NCC मध्ये तो साधारणतः होता आणि त्याने ती परीक्षा पास झाला आणि तो NDA मध्ये जे आहे ते इथे पुण्याला आलेला होता. तर त्याचं सिलेक्शन जे आहे ते NDA मधून जे आहे ते NDA स्कूलला जे आहे ते झालेलं होतं. तुमच्यापैकीच होता, साधारणतः जळगावचा का नाशिकचा साधारणतः तो असेल. तर याचं जे आहे ते साधारणतः रेकॉर्ड आहे. म्हणजे आता पाठीमागे 1-1.5-2 वर्षापूर्वी जे आहे तर तो मुलगा जो आहे तिथे सिलेक्ट झालेला आहे, NDA ला इथे आलेला होता. तर अशा प्रकारे तुमच्यापैकी पण तर आता मी प्रश्न विचारला होता की सध्याचे CDS किंवा लष्कर प्रमुख हे कोण आहेत? बघूया तुमच्यापैकी कुणाला माहिती आहे याबाबतची. आहे माहिती? ऋतुपर्णा, प्रणाली, अपूर्वा, सांगता येईल? सर, म्हणजे भारताचे संरक्षण मंत्री का? संरक्षण मंत्री तर आता राजनाथ सिंह आहेत, ते सर्वांना माहिती आहे. ते संरक्षण मंत्री झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. आता संरक्षण मंत्र्याखाली एक CDS पद दिलेलं आहे. म्हणजे तिन्ही दलांचं जे संरक्षण मंत्र्यानंतर जर कोणी काम पाहत असेल तर तो CDS आहे. तो कोण आहे? CDS म्हणजे काय? इन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, त्याला CDS म्हटलं जातं, जनरल. काय बरं, कोण येते? आहे माहिती तुमच्यापैकी? बघा, चॅट बॉक्स मध्ये आलं असेल तुम्हाला साधारणतः. कोण आहे सध्याचे इन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS मध्ये? जनरल NS राजा सुब्रमणी. NS राजाजी सुब्रमणी जे आहेत तर हे CDS आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं की आर्मीचे जे लष्कर प्रमुख आहेत ते जनरल धीरज सेठ आहेत. तर हे धीरज सेठ की यांनी आता साधारणतः 30 जूनला आपला पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. त्यानंतर नौदल प्रमुख जे चीफ ऑफ नेव्ही स्टाफ मध्ये आहे तर ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन हे आहे. त्यानंतर एअरफोर्स मध्ये जे एअर चीफ मार्शल आहे तर AP सिंग हे जे आहे ते काम करत आहेत. AP सिंग, अमरप्रीत सिंग आणि कृष्णा स्वामीनाथन हे साधारणतः तुम्हाला नावं लक्षात असायला हवी जेव्हा तुम्ही परीक्षा वगैरे देणार आहात किंवा काय आहे यामध्ये सध्याची अपडेट साधारणतः तुम्हाला असायला हवी. म्हणून हे लक्षात ठेवा किंवा लिहून घेतलं तरी चालेल.
की जेव्हा केव्हा तुम्हाला परीक्षा विचारले जाईल प्रश्न, तर हे खूप महत्वाचं आहे. जनरल नॉलेज साठी आहे. माहिती झाली सर्वांना? येस सर. आता बाह्य सुरक्षेपुढील आव्हानं कोणकोणती आहेत? आता आपल्या देशाच्या सीमारेषेवर एक भारत आहे आणि एक चीन आहे. हे दोन्ही असे कुरापती करणारे देश आहे की ज्यातून आपल्या सीमारेषा ज्या आहेत ते नेहमी तणावपूर्ण आहेत. भारत पाकिस्तानची सीमारेषा असेल किंवा इकडे चीन आणि भारताची असेल, तर नेहमी आजही शत्रू राष्ट्र म्हणून गणलं गेलेलं आहे की यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हल्ले असेल किंवा आपली युद्धजन्य परिस्थिती जी आहे यांच्याबरोबर आपल्याला युद्ध जे आहे ते कायम चालू आहेत. काश्मीरची समस्या असेल किंवा पाक व्याप्त काश्मीर यावरून सुद्धा म्हणजे सीमावाद मोठ्या प्रमाणात आणि याद्वारे जे आहेत मोठं युद्ध जे आहे ते 1962 असेल, 1972 असेल किंवा कारगिल युद्ध असेल 1998-99 मध्ये, आणि आता सुद्धा साधारणतः 3-4 महिन्यापूर्वी आपण पाहतो की साधारणतः भारत पाकिस्तान जे आहेत एक प्रकारचं एअर स्ट्राईक जे आहे ते झालेलं होतं आणि त्याला भारताने सडेतोड असं उत्तर जे आहे ते दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काश्मीरची समस्या, पाणी वाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीच्या समस्या असेल आणि सीमावाद असेल, भारत चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. मात्र पाकिस्तान मात्र याला अपवाद आहे आणि त्याला नेहमी उघड्या दहशतवाद्यांना जे अतिरेकी आहेत, दहशतवादी जे टेररिस्ट लोक आहेत त्यांना ट्रेन करण्याचं काम हे पाकिस्तान सरकार जे आहे ते करत असत आहे. म्हणून ते त्यांना ट्रेन केल्यानंतर आपल्या भारतामध्ये विविध ठिकाणी जे हल्ले होतात, दहशतवादी हल्ले होतात, जास्त करून मुस्लिम काश्मीरमध्ये आहेत. तर या प्रकारचे हल्ले जे आहेत ते वारंवार होताना आपल्याला दिसतात. भारत चीन, तर यामध्ये काय ते 1962 युद्ध आणि सीमारेषेबाबतचा वाद, आशिया खंडात भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात घुसखोरी चीनने भारतीय प्रदेशावर जे आहे तो घुसखोरी करण्याचा प्रयत्न जो आहे ते 1962 पासून हा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आशिया खंडात भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांवर आपली प्रभुत्व, नेपाळ असेल, तिबेट असेल, भूतान असेल, म्यानमार असेल, तर या राष्ट्रावर एक प्रकारचा कब्जा करण्याचं काम हे कोणी केलं असेल तर चीनने जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक प्रकारचा दबदबा, एक प्रकारचा प्रभाव, दहशत निर्माण करण्याचं काम हे चीन जो आहे तो आतापर्यंत करत आलेला आहे. आता भारताच्या अंतर्गत सुरक्षेपुढील कोणकोणती आव्हानं आहेत? तर बाह्य सुरक्षितता आणि आंतर सुरक्षितता यामध्ये फरक साधारणतः आता उरलेला आपल्याला दिसत नाही. तर बंडखोर चळवळी, धर्म, प्रादेशिकता, वैचारिक, वांशिक भेदांवर आधारित असेल, अंतर्गत अस्थिरता निर्माण करणाऱ्या चळवळी असेल, नक्षलवादी आपण पाहतो की गडचिरोली असेल, बरोबर, तर या ठिकाणी गडचिरोली, हिंगोली, भंडारा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी चळवळी जी आहेत, नक्षलवादी कारवाया जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येतात. मग धर्म असेल, प्रादेशिकवाद, प्रादेशिक ज्या काही समस्या असतील, त्यानंतर म्हणजे आता प्रादेशिक म्हणजे काय, सीमावाद आहे, जसं की कर्नाटक आणि महाराष्ट्रातला सीमावाद आहे. त्यानंतर इकडे आपण तेलंगणा या बाउंड्रीत आंध्र प्रदेशचा काही भाग आहे की जो महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश किंवा तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत. सीमा रेषेवरचा जो वांशिक वाद आहे किंवा भाषावाद, प्रांतरचना असेल त्यामध्ये भाषिक वाद असेल, तर हा मोठ्या प्रमाणात जे आहे ते बंडखोर चळवळी जे आहे ते होताना आपल्याला दिसून येतं. दहशतवाद, भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेच्या संदर्भातील सर्वात मोठं आव्हान जर कोणतं असेल तर ही जागतिक समस्या असून ती नष्ट व्हावी म्हणून भारत नेहमी प्रयत्नशील आहे आणि भारताने नेहमी अलिप्तवादी धोरण स्वीकारलेलं आहे. ना कुठल्या प्रकारची हिंसा करणे या युद्ध करणे जे आहेत, शांततेच्या मार्गाने आणि चर्चेच्या मार्गाने नेहमी प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न भारताने स्वातंत्र्य काळापासून म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून जे आहे ते साधारणतः आजपर्यंत आपण हे केलं आहे. तर कुठल्याही प्रकारे, कारण जेव्हा युद्ध होत असतं तर ते दोन्ही राष्ट्रांची हानी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते. पैशांची असेल, लोक मोठ्या प्रमाणात मारले जात असेल, सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात खिळखिळी होत असेल आणि याचा कुठेतरी देशाच्या प्रगतीवर, देशाच्या विकासावर जो आहे तो मोठ्या प्रमाणात परिणाम जो आहे तो होतो. आपण साधारणतः पाहिलं असेल पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी, जीवितहानी जी आहे ती झालेली होती आणि त्याचा कुठेतरी 50 ते 60 वर्ष साधारणतः आपले
हे जे देश आहेत ते कुठेतरी मागे गेल्यासारखे आहेत. जपान, हिरोशिमा यासारख्या ठिकाणी पहा तर बॉम्ब हल्ले मोठ्या प्रमाणात झाले होते. आणि मग कुठेतरी पहिलं आणि दुसरं महायुद्ध संपल्यानंतर शांततेच्या मार्गाने, शीत युद्धाच्या मार्गाने जे आहेत तर या राष्ट्रांनी जे आहे प्रयत्न केले. कारण 2 युद्धामध्ये एवढं पोळलेलं आहे, एवढे राष्ट्र हे झाले की युद्ध नको अशी परिस्थिती जी आहे ती त्यांनी स्वीकारलेली आहे. आता शीतयुद्धानंतरचा काळ, राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवाची सुरक्षा काय आहे? तर मानवाची सुरक्षा, ह्युमन सिक्युरिटी, तर देशाची सुरक्षितता ही अंतिम माणसासाठीच असते. सुरक्षा यंत्रणा मग आर्मी असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, तर मानवाचं रक्षण करण्याचं काम या सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत करत असतात. आणि सर्वप्रथम जर केंद्रस्थानी कुणी असेल तर तो आहे माणूस, म्हणजे आपण सुरक्षित आहोत. कारण या जवानांमुळे आपण जे इथे व्यवस्थित बसून शाळेमध्ये जातो, व्यवस्थित आपण जेवण करतोय, चांगलं जीवन जगत आहे, तर कुणामुळं? तर देशाच्या सीमेवर जे जवान सीमेचे रक्षण करत आहेत तर त्या जवानांमुळे आज आपण काय आहेत, सुखी आहोत. माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेल्या सुरक्षिततेचा विचार मानवी सुरक्षा होय. मानवी सुरक्षा म्हणजे काय? तर माणसाचे सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या संधी प्राप्त करून देणे हे शीतयुद्धाच्या नंतरचा एक प्रकारचे राष्ट्रीय सुरक्षा असेल किंवा मानवाची सुरक्षा असेल. तर ह्युमन सिक्युरिटी जी आहे तर त्याला प्राधान्यानं काय दिलेलं आहे? प्राधान्य दिलं आहे. की कशा प्रकारे जे आहे तर मानवाचं रक्षण करणं, मानवाचं हित जोपासणे हा सर्वप्रथम काय आहे, तर या मागचा उद्देश आपल्याला पाहायला मिळतो. तर याचा पुढचा एक भाग आपण व्हिडिओद्वारे व्यवस्थित बघूया की जेणेकरून तुमच्या पण व्यवस्थित लक्षात येईल. तिसरा बघितलाय ना? आवाज येतोय का? मध्ये मध्ये जरा बोलत चला सर. हा, जेणेकरून तुम्हाला आवाज येतोय, स्क्रीन दिसते. हा, नाहीतर मीच फक्त बोलत निमलष्करी राहायचो. दले. मुलांनो, भारताच्या संरक्षण यंत्रणेचे प्रमुख 3 विभाग आपण बघितले. या 3 दलांव्यतिरिक्त अजून 2 दलांचा समावेश भारताच्या संरक्षण व्यवस्थेत होतो. त्यातील एक म्हणजे निमलष्करी दले होय. भारतातील प्रमुख 3 संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले असतात. ही दले पूर्णतः लष्करी नसतात. ती राज्य पोलीस दलांसारखी नागरीही नसतात. म्हणून त्यांना निमलष्करी दले असे म्हणतात. संरक्षण दलांना मदत करणे हे त्यांचे प्रमुख काम असते. भारतात पुढील सुरक्षा दले कार्यरत आहेत. 1. सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. 2. तटरक्षक दल म्हणजेच कोस्ट गार्ड. 3. केंद्रीय राखीव दल पोलीस म्हणजेच सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. आणि 4. जलद कृती दल म्हणजेच रॅपिड ॲक्शन फोर्स. या सुरक्षा दलांचा समावेश निमलष्करी दलात होतो. देशातील आपण स्क्रीनवर बघितलं पण त्यापेक्षा तुम्हाला डिटेलमध्ये मग त्यांचा युनिफॉर्म कशा पद्धतीचा आहे, ते कशा पद्धतीने कार्य करतात हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला समजेल. एकच मिनिट थोडस रिकॅप घेतो परत एकदा की जेणेकरून तुम्हाला लक्षात राहावं यासाठी. 1. सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर त्याचा सिक्युरिटी लोगो कशा स्वरूपाचा आहे, 2. त्यांचा युनिफॉर्म, तटरक्षक दल त्यानंतर म्हणजेच कोस्ट गार्ड, कोस्ट गार्ड. 3. केंद्रीय राखीव दल पोलीस म्हणजेच सीआरपीएफ, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. त्यांचा आणि युनिफॉर्म 4. जलद कृती दल रॅपिड म्हणजेच ऍक्शन फोर्स. रॅपिड अरे ॲक्शन फोर्स. या सुरक्षा लोक- दलांचा समावेश निमलष्करी दलात होतो. देशातील रेल्वे स्थानके, तेल साठे, पाणी साठे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलांची असते. तसेच नैसर्गिक आपत्तींमध्ये व मानवनिर्मिती आपत्तींमध्ये मदत करण्याची जबाबदारी त्यांची असते. उदाहरणार्थ पूर, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, जातीय दंगे, बॉम्बस्फोट या आपत्तींवर मात व नियंत्रण करण्यासाठी निमलष्करी दलांची मदत होते. सीमेवरील भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तस्करी रोखणे, सीमा भागात गस्त घालणे ही कामे सीमा सुरक्षा दल करते. तस्करी म्हणजे चोरटी आयात
किंवा निर्यात. शासन यंत्रणेच्या परवानगीविना कर चुकवून सोने, मादक पदार्थ आयात जास्त करणे करून किंवा एअरपोर्टवर चंदन, हे गोष्टी हरितदंत, तुम्हाला प्राचीन मूर्ती न्यूजमध्ये निर्यात बघायला करणे मिळतात. या गोष्टींचा समावेश तस्करीत होतो. मुलांनो, तट म्हणजे किनारा. आपल्या देशाच्या सागरी किनाऱ्यांचे रक्षण करण्याचे काम तटरक्षक दल करते. भारताच्या सागरी हद्दीतील मासेमारी व्यवसायास संरक्षण देणे तसेच सागरी मार्गाने होणारा चोरटा व्यवसाय थांबविणे, उदाहरणार्थ अफू, चरस, गांजा, सोने यांसारख्या वस्तूंचा होणारा चोरटा व्यवसाय रोखण्याचे काम तटरक्षक दल करते. एखाद्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगे, बॉम्बस्फोट घडून आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्या राज्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्या राज्यातील प्रशासनास मदत करण्याचे काम केंद्रीय राखीव पोलीस दल करते. मुलांनो, तुम्ही टीव्हीवर पाहिले असेल की अशा प्रसंगी डोक्यावर धातूची टोपी व हातात जाळ्या घेऊन हे पोलीस असतात. ते RPF म्हणजेच केंद्रीय राखीव दलाचे असतात. बॉम्बस्फोट, दंगे यांमुळे देशाच्या सुरक्षा निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे काम जलद कृती दल करते. नोव्हेंबर 2008 ला ताजमहाल या मुंबईमधील हॉटेलवर हल्ला झाला. त्यावेळी त्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत या दलाचे जवान होते. संसदेवर हल्ला झाला त्यावेळीही या दलाने शौर्याचे कार्य केले होते. ओके, इथपर्यंत समजले सर्वांना? येस सर. व्यवस्थित कशा पद्धतीने रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, CRPF असेल, BSF जवान असेल, यांच्या विषयीची थोडक्यात माहिती तुम्हाला साधारणतः असायला हवी. कारण आपल्या गावागावात तुम्ही कारण पुढे जाऊन तुमच्यापैकी बरेच जणांना विविध प्रकारच्या परीक्षा द्यायच्या आहेत. 10वी झाल्यानंतर साधारणतः बऱ्याच जणांना आर्मी मध्ये जायचे, कोणाला BSF मध्ये जायचे. सरकारी नोकरी जर पाहिजे असेल तर या विविध पद्धतीने तुम्ही परीक्षा देऊन या विविध ज्या संस्था आहेत, गव्हर्नमेंट संस्था आहेत, सेंट्रलाइज ज्या संस्था आहेत, तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जे आहे ते सिलेक्ट होऊ शकता. तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते. म्हणून कशा पद्धतीने त्यांचं काम चालतं, त्यांचे सिलेक्शन कशा पद्धतीने होते, त्यांचं काम काय काय आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला या पाठामधून खूप काही शिकण्याजोगतं आहे. तुम्हाला जनरल नॉलेजसाठी या पाठामधून खूप काही जे आहे ते मिळणार आहे. म्हणून व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जो आहे तो अभ्यास करा. या पाठाविषयीची इत्यंभूत माहिती जी आहे ती व्यवस्थित घेत चला. पुढे बघूया. हा, तुमचे प्रश्न असतील तर काहीतरी घेऊया आपण. आहे थोडा वेळ आहे तर प्रश्न घेऊया. जास्त स्पीड मध्ये पण नको जायला, कारण नुसतं आपण स्पीड मध्ये गेलं तर तुम्हाला पण समजणं खूप महत्वाचं आहे. हा सर, निर्यात करणे म्हणजे काय? निर्यात करणे म्हणजे आपल्या राष्ट्रापूर्व जसे की साखर पिकते आपल्याकडे, भारतामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन कापसाचं असेल किंवा साखरेचं आहे. तर हे जे आहेत तर जास्त झालेली साखर असेल किंवा कांदा आपण जास्त करून जे आहे तर निर्यात करतो. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये जे आहेत, बाहेरचे देश काय करतात, आपल्या राष्ट्रामधून जे अन्न पदार्थ आहे, फळं आहेत, तर ते काय होतात, तर ते घेत असतात, म्हणजे विकत घेत असतात. त्याला निर्यात म्हटलं जातं. पाठवणं तो व्यापार आहे. आयात म्हणजे काय, इम्पोर्ट करणे आणि एक्सपोर्ट करणे. इम्पोर्ट करणे म्हणजे आपण आयात केले जातात, आणि निर्यात म्हणजे काय, तर आपण एक्सपोर्ट करतो. म्हणजे काय, आपण राष्ट्रामधला, भारतामधला जो माल आहे, भारतामधल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण निर्यात करत असतो. आता संरक्षण सामुग्री बऱ्याच वेळा आता 2024-25 पासून साधारणतः आपण युद्धजन्य जे साहित्य आहे ते बनवण्यासाठी मेक इन इंडिया जे आहे ते सुरुवात केली. पण अजूनही ज्या महत्वाच्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत, लागणारी जी सामग्री आहे तर ती आजही आपण आयात करत आहोत. मग विविध पद्धतीने पाहतो आपण कांद्याचे भाव कोसळलेला आहे, कारण का आपण अफगाणिस्तान मधून असेल, पाकिस्तान मधून असेल, चीन मधून असेल किंवा बाहेरच्या राष्ट्रामधून जो आहे तो कांदा आयात केलेला आहे, की जेणेकरून आपल्या भारतामधील जो माल आहे किंवा भारतामधील शेतकऱ्यांचे जे बाजार आहेत ते आपण काय होतात, जे आहे ते एक प्रकारे ऑटोमॅटिक कमी होतात.
जास्त करून. त्यानंतर साखर असेल, विविध पद्धतीचे चायना माल असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळ्या आपण चायनामधून जे आहे तर आयात करत आहोत. तर त्याला आयात आणि निर्यात, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट असं म्हटलं जातं. जर तुम्हाला शेतीमध्ये तुम्ही जर काही एखादा पदार्थ, एखादे फळ असेल किंवा तुम्ही काही उत्पन्न घेत असाल आणि ते चांगल्या उच्च प्रतीचं असेल, त्याची लॅब टेस्टिंग वगैरे केली आणि तुम्ही ऑर्गेनिक, कारण बाहेरच्या कंट्रीमध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ चालत नाही, ती फक्त आपल्या भारतामध्येच भेसळ चालते. मग दुधामध्ये असेल, खाण्याच्या पदार्थामध्ये असेल, विविध पद्धतीने आहे. पण बाहेरच्या राष्ट्रामध्ये जर तुमचा माल तुम्हाला विकायचा असेल तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक केमिकल युक्त नसावं, तर सगळं ऑर्गेनिक स्वरूपाचं असावं. आणि मग त्याची आपल्याला टेस्ट करावी लागतात, त्याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळतं त्या मालाचं, आणि मग आपण तो माल जो आहे तो दुसऱ्या राष्ट्रामध्ये जे आहे ते आपण विकू शकतो आपला माल. मग ते फळापासून, शेतमालापासून असेल, विविध पद्धतीचे जे आहेत तर ते आपण दुसऱ्या राष्ट्राला जे आहे त्या राष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने आपण विकू शकतो. तर त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट यामध्ये पण खूप स्कोप आहे. तुम्ही जर शेतामध्ये असेल, तुमच्याकडे काही अजून काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला बाहेर राष्ट्रामध्ये जर विकायचं असेल तर नक्कीच अशा पद्धतीने त्याला क्वालिटी असली पाहिजे. समजलंय? पुढे Yes, sir. मानवी सुरक्षेला असणारी आधुनिक आव्हाने कोणती आहेत, हे एवढं घेऊया आणि आपण मग इथे थांबूया. मानवी सुरक्षेला, मानवाच्या जी सुरक्षा आहेत तर ती अबाधित राहण्यासाठी कोणकोणती आव्हानं आहेत? एक तर दहशतवाद आहे मोठ्या प्रमाणात. दहशतवादाचे लक्ष सामान्य निरपराध माणसं असतात, त्यांच्या मनात भीती पसरवणे, असुरक्षितता निर्माण करणे हा मुख्य हेतू असतो. जसे की आपण काश्मीर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले होतात, किंवा आपण पाहतो की त्यानंतर 26/11चा जो हल्ला होता की अजमल कसाबने आपल्या ताज हॉटेल असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, तर इथे मोठ्या प्रमाणात जे आहेत तर हजाराहून नागरिक जे आहेत ते गोळीबारामध्ये मारले गेलेले होते. पर्यावरण आणि प्रदूषण, सगळ्यात दुसरं जर महत्वाचं जर असेल तर पर्यावरण आणि प्रदूषण आहे. आपण पाहतो की दिवसेंदिवस ओझोनचा थर कमी कमी होत चालला. का? कारण पर्यावरण एवढं मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्रदूषण, मग जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, हे मोठ्या प्रमाणात जे आहे, ध्वनी प्रदूषण असेल, तर हे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची समस्या जी आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. मग दिल्ली असेल, मुंबई असेल, पुणे असेल, विविध प्रकारचे ज्या शहर आहेत तर तेथे तापमानाची संख्या जी आहे ती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर निसर्ग चक्र पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे. केव्हाही पाऊस पडतो, केव्हाही ऊन पडतोय, केव्हाही ऋतू जे आहे ते एक प्रकारचे पूर्ण डिस्टर्ब झालेले आहे. हवामानातील बदल असेल आणि वाढत्या प्रदूषणामुळे मानवी जीवनाला आणि अस्तित्वाला थेट धोका निर्माण झालेला आहे. जागतिक रोगराई जसं की कोरोना असेल, मग एड्स आहे, डेंग्यू आहे, स्वाईन फ्लू आहे, इबोला आहे आणि कोरोना आहे, यासारख्या रोगापासून संरक्षण करणे ही मानवी सुरक्षिततेचा अविभाज्य घटक आहे. सामाजिक आर्थिक आव्हानं काय आहे तर निरक्षरता असेल, म्हणजे साक्षरतेचे प्रमाण कमी आहे, दारिद्र्य असेल, अंधश्रद्धा आहे आणि मागासलेपणा हे दूर करून सर्वांना सन्मानाने जगवण्यासाठी पोषण परिस्थिती निर्माण करणे, ही सर्व ही 4 प्रकारची आव्हानं जी आहेत तर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला एक प्रकारचं आव्हान निर्माण करत आहेत. इथपर्यंत समजले? काय काय बघितलं की सुरक्षा यंत्रणा भारताची कशा स्वरूपात